नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नुकताच एक निकाल दिला न्यायालयाने. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निकाल दिला की विष्णूची मूर्ती जी मुघलांच्या काळामध्ये त्या मूर्तीचं धड म्हणजे मुखमंडल जे मुघलांनी उद्ध्वस्त केलं आणि अशी मानेपर्यंतची मूर्ती आहे, तर त्या मूर्तीची पुनर्स्थापना करावी या उद्देशाने एक याचिका दाखल केलेली होती. तर न्यायाधीशांनी उत्तर देताना असं सांगितलं, निकाल देताना असं सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने सांगितलं की विष्णूलाच विचारा काय करायचं ते, त्यांनीच ते करावं. अशा तऱ्हेचं उत्तर हे न्यायमूर्तींनी दिलं. हे कितपत योग्य आहे? म्हणजे खरं तर न्यायालयीन निकालावर कधी भाष्य करायचं नसतं असे संकेत आहेत. न्यायमूर्तींविषयी काही बोलायचं नसतं, त्यामुळे मी न्यायमूर्तींविषयी काही बोलणार नाही आहे. पण ते शोभणार नाही आहे असं बोलणं. त्यामुळे परंतु हे अन्य धर्मांच्या बाबतीत असं बोलून चालेल का? अन्य सगळे धर्म म्हणतो मी, ह्या धर्मांच्या बाबतीत असं म्हटलं गेलं असतं का? तर नसतं बोललं गेलं. आणि त्याही धर्मांच्या बाबतीत असं बोलू नये. कुठल्या धर्माच्या बाबतीत, दैवतांच्या बाबतीत असं बोलू नये. त्यामुळे न्यायमूर्तींनी बोलताना खरं तर न्यायालयांकडे अख्ख्या देशाचं लक्ष असतं. देशातील नागरिक, देशातील जनता हिचं एक आशास्थान. कारण सर्वच क्षेत्रामध्ये इतकी बजबजपुरी माजलेली आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण सगळ्याच ह्याच्यामध्ये तेव्हा सगळं निराशाजनक परिस्थिती आहे. अशा निराशाजनक परिस्थितीमध्ये सर्वांचंच लक्ष न्यायालयांकडे असतं, न्यायमूर्तींकडे असतं. निकालाद्वारे ते काय बोलत आहे त्यामुळे जनतेचं प्रबोधन झालं पाहिजे, जनतेमध्ये चांगला संदेश गेला पाहिजे, चांगले विचार गेले पाहिजे, चांगली मूल्य रुजली पाहिजेत, मूल्य पोचली पाहिजेत. असंच वर्तन, आचरण, अशीच विधानं न्यायमूर्तींकडून लोकांना अपेक्षित असतात की एक चांगला संदेश जाईल, समाजामध्ये चांगला विचार जाईल, त्याच्यावर मग त्या विचारावर मंथन होईल, चर्चा होईल, अभ्यास होईल, चिंतन होईल आणि मग तो विचार स्वीकारायची की नाही जनता ठरवेल, लोक ठरवतील. त्यामुळे लोकांची न्यायालयाकडनं अपेक्षा आहे. कारण सर्व आज देशातली परिस्थिती निराशाजनक आहे असं सर्वसामान्य माणसाचं मत आहे. राजकारणाविषयी किती वाईट मत आहे लोकांचं. अर्थात बघून परिस्थिती सगळी बघितल्यावर, अवलोकन केल्यावर जनता बोलत असते, असं कोण मुखात बोलत नाही. त्यामुळे राजकारणाविषयी वगैरे एवढी वाईट स्थिती असताना, असं लोकांचं मत वाईट असताना, नाव राजकारणाचं बदनाम झालेलं असताना, लोकांची आशा, अपेक्षा ही न्यायालयाकडनंच आहे आणि न्यायमूर्तींकडनं आहे. तर न्यायमूर्तींनी, सन्माननीय आदरणीय न्यायमूर्तींनी विधानं करताना किती जपून केली पाहिजे, की जबाबदारीने बोललं पाहिजे. एक एक वाक्य नव्हे त्यातला एक एक शब्द की तोलूमापून वापरला पाहिजे. त्यामध्ये प्रगल्भता दिसली पाहिजे, परिपक्वता दिसली पाहिजे. त्यामुळे ती परिपक्वता ह्या विधानातून दिसली का? तर नाही दिसली. प्रगल्भता दिसली का? तर नाही दिसली. उलट पक्षी अपरिपक्वता दिसली, प्रगल्भता दिसली. अशा विधानातून बालिशपणा दिसतो. अशा विधानातून हे लहान मूल जे असेल 10-12 वर्षाचं, ते मूल जे बोलेल की देवालाच सांगा, देवच करेल, हे कोण बोलेल? 10-12 वर्षाचं मूल बोलेल. दुसरं कोण बोलणार आहे का? असं जबाबदार व्यक्तीचं बोलेल का? जबाबदार 18-20 वर्षाचा मुलगाही बोलणार नाही. खरं तर त्यालाही काहीतरी कळत असतं, समज असते. त्यामुळे अशा विधानांनी परिपक्वता दिसून येते, अप्रगल्भता दिसून येते. तर ही अपेक्षा नाही आहे सामान्य माणसाची. न्यायालयाकडनं खूप अपेक्षा आहे, न्यायमूर्तींकडून खूप अपेक्षा आहे. तेव्हा न्यायमूर्तींनी प्रत्येक विधान, निकाल देताना त्यातलं प्रत्येक वाक्य, त्यातला प्रत्येक शब्द हा तोलूमापूनच वापरला पाहिजे, जबाबदारीनेच बोललं पाहिजे. मंडळी, याबद्दल आपलं मत काय आहे आपण जरूर ऐकूया द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.